Hello students, welcome to my channel. Today we are going to see the second lesson of 8th class, Heracles and the Lion. Before going towards the lesson, we are going to see the first question on the page number 6. First question is, discuss with your benchmate and write down the names of any 5 heroes of bravery that you have read or heard. Also name the brave hero or heroine of each story. तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय सांगितले, राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेव्हरी. शौर्याच्या काही गोष्टी ची नावं दिलेली सांगायची आहेत जी आपण कधी ऐकली असेल किंवा वाचलेली असेल. ऑल्सो नेम द ब्रेव हिरो और हिरोईन ऑफ ईच स्टोरी. तर त्या स्टोरी मधल्या ब्रेव हिरो किंवा हिरोईनचं नाव सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. तर कोणत्या कोणत्या स्टोरीज आपण ऐकलेल्या आहात. पहिला आपण घेऊया अलीबाबा अँड 40 थीव्स. त्याचा हिरो कोण होता. अँड हिरो ऑफ द स्टोरी इज अलीबाबा. बी आहे. सेकंड स्टोरी आहे अलादीन अँड मॅजिकल लॅम्प. मॅजिकल लॅम्प याचा हिरो कोण होता, अलादीन. थर्ड इज द ॲडव्हेंचर ऑफ सिंदबाद. The Adventures of Sindbad. And the hero of the story is Sindbad. डी नंबरला आहे, तुम्ही लहानपणापासून पाहिलं असेल, द जंगल बुक. अँड हु इज द हिरो ऑफ द स्टोरी, मोगली. डी आहे द ॲडव्हेंचर्स ऑफ रॉबिन हुड. रॉबिन हुडच्या कथा सुद्धा तुम्ही ऐकल्या असेल. अँड द हिरो ऑफ द स्टोरी इज रॉबिन हुड. अँड लास्ट इज अ हेरोईन ऑफ द सी. And the heroine of this story is Grace. In this way, we have solved this activity. Now, the second activity is complete the facts about lions, choosing the correct alternatives. तर खाली जे काही सिंहाबद्दल फॅक्ट्स म्हणजे सत्य सांगितलेलं आहे आणि त्याचे आन्सर्स म्हणजे अल्टरनेटिव्ह जे पर्याय दिलेले आहे त्यापैकी आपल्याला एक चूज करायचं आहे आणि लिहायचं आहे. Lions are called dash of the jungle. Here alternatives are emperor, lord or king. तर emperor, lord किंवा king मधला आपल्याला एक चूज करायचं आहे. Lions are called dash of the jungle. जंगलाचं काय म्हटलं जातं लायन्सला. मग emperor म्हणतात, lord म्हणतात की king म्हणतात. सो आन्सर इज king. Lions are called king of the jungle. सेकंड आहे Lions belongs to the dash family of animals. तर Lions belong to the dash family of animals. सिंह कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करतात, प्राण्यांच्या कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करतात म्हणजे संबंधित आहेत. डॉग, कॅट और हॉर्स या 3 पैकी आपल्याला एक चूज करायचं आहे. तर कुत्रा किंवा घोडा यांच्या फॅमिलीशी तो बिलॉंग करत नाही, तर कोणत्या कॅट फॅमिलीशी बिलॉंग करतो. सो द आन्सर विल बी कॅट. थर्ड, लायन्स आर डॅश ॲनिमल. लायन्स हे प्राणी आहेत. आता कोणते ऑप्शन्स आर कार्निवरस. कार्निवरस मीन्स मांसाहारी, हर्बिवरस शाकाहारी आणि ओमनिवरस म्हणजे काय, बोथ म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी. तर कोण आहे मग, कार्निवरस आहे, हर्बिवरस आहे का ओमनिवरस आहे. लायन्स आर
carnivorous. So lions are carnivorous animal. पुढचं आहे fourth, dash lions have a mane around their neck. Dash lions have, सिंहाला त्यांच्या नेक भोवती a mane म्हणजे काय, आयाळ असते. बट लॉयनेस डू नॉट हॅव इट, पण सिंहीण जी आहे तिच्या मानेभोवती नसते. मग इथे काय असेल, ऑप्शन्स दिलेले आहेत बघ. कब, मेल और फिमेल. कब म्हणजे सिंहाचा पिल्लू, छावा म्हणतो, म्हणजे इथे म्हणता येईल नर आणि मादी. तर कोणाच्या मानेभोवती आयाळ असते, तर इथे काय लिहिणार, इथे आपल्याला लॉयनेस दिलेला आहे म्हणजे फिमेलला नसते. मग कोणाला असेल, मेल. मेल लॉयन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लॉयनेस डू नॉट हॅव इट. नेक्स्ट आहे अ ग्रुप ऑफ लायन्स इज कॉल्ड अ. तर सिंहाच्या ग्रुपला काय म्हणतात, फ्लॉक, हर्ड किंवा प्राईड, यापैकी काय म्हणतो आपण, इथे आहे प्राईड. लास्ट आहे लायन्स अटॅक ओनली वेन दे आर. सिंह अटॅक करतात जेव्हा ते कसे असतात, ट्रिक्ड असतात, अवेक असतात, और हंग्री असतात. तर इथे आन्सर येईल हंग्री असतात. जेव्हा ते भुकेले असतात तेव्हाच ते हल्ला करतात. सो दिस इज द सेकंड ऍक्टिव्हिटी. नाउ वी आर गोइंग टुवर्ड्स द स्टोरी Androcles and the Lion. This is the story of a slave and the lion. The slave Androcles helped the lion and how the lion helped him at the end of the story. तर पहा याच्यामध्ये, long long ago there lived a kind, gentle and courteous man called Androcles. Long long ago, खूप दिवसांपूर्वी, there lived a kind, gentle and courteous man. तेव्हा खूप खूप दिवसांपूर्वी तिथे एक काइंड म्हणजे दयाळू, जेंटल म्हणजे सभ्य, अँड कोर्टियस, कोर्टियस म्हणजे पोलाइट, नम्र व्यक्ती राहत होता. अँड ही वॉज कॉल्ड अँड्रोक्लीज, आणि त्याचं नाव होतं अँड्रोक्लीज. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याला एक क्रुएल मास्टर म्हणजे त्याचा एक जो मालक होता तो कसा होता, क्रुएल होता, मीन्स दुष्ट होता. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. In those days, त्या काळामध्ये जे श्रीमंत व्यक्ती होत्या, जसं किंग्स होते, राजे होते, नोबल्स म्हणजे मोठ्या मोठ्या व्यक्ती होत्या, अँड अदर वेल्दी मेन, ज्या गावातील श्रीमंत व्यक्ती होत्या, युज्ड पुअर पीपल, ते काय करत असत, पुअर पीपलचा यूज करत असत कसा, ॲज देअर स्लेव्स, त्या लोकांचा, गरीब लोकांचा गुलाम म्हणून वापर करत असत. अँड्रोक्लीज वॉज अ स्लेव्ह. अँड्रोक्लीज ऑल्सो वॉज अ स्लेव्ह. अँड्रोक्लीज सुद्धा गुलाम होता. द स्लेव्स वर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. दे वर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. द स्लेव्स वर फोर्स्ड टू म्हणजे त्या गुलामांना काय करण्यात येत होतं, फोर्स्ड टू म्हणजे काय, सक्ती घालणे, बंधन टाकणे. कशाची सक्ती करण्यात येत होती, टू वर्क फॉर देअर मास्टर, त्यांच्या मालकाचं काम करण्याची सक्ती त्यांच्यावर टाकण्यात येत होती, त्यांना फोर्स केला जात होता. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांना काय करावं लागत असे, जे त्यांचे मालक जे काम त्यांना करायला सांगत असत ते त्यांना करावे लागत होते. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. दॅट दोज स्लेव्स हॅड नो फ्रीडम. त्या गुलामांना तेव्हा स्वातंत्र्यही नव्हतं, अँड नो राईट्स, राईट्स म्हणजे अधिकार, त्यांना कोणतेही अधिकार सुद्धा नव्हते. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर, ते जरीही, इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर म्हणजे ते जरी त्यांच्या मालकासोबत अनहॅपी होते, म्हणजेच काय, आनंदी नव्हते. दे वर सॅड बट दे कुड नॉट लिव्ह हिम. ते त्यांना लिव्ह म्हणजे सोडणे. दे कुड नॉट लिव्ह हिम, ते त्याला सोडू शकत नव्हते. म्हणजे कितीही बंधन असलं, कितीही त्यांचा अत्याचार होत असला, त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नसलं, कोणतेही अधिकार नसले, किंवा त्यांच्या मालकांसोबत ते आनंदात नसले, तरीही ते त्यांना सोडून जाऊ शकत नव्हते. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, however wicked he might be. They were bound by law. Bound by law, it is a phrase strictly forced to follow the laws. म्हणजे त्यांना कायद्यानं बंधनकारक होतं. काय,
टू ओबे देअर मास्टर, ओबे मीन्स आज्ञा पाळणे. टू ओबे देअर मास्टर, त्यांच्या मालकांची आज्ञा पाळणे. हाऊएव्हर विकेड ही माइट बी, तो कितीही दुष्ट असेल, कदाचित तो कितीही दुष्ट असला तरीही त्यांना कायद्यानं बंधनकारक होतं. काय? टू ओबे देअर मास्टर, म्हणजे त्यांच्या मालकाची आज्ञा पाळणं हे बंधनकारक होतं. सेकंड पॅराग्राफ. Androcles did not like his heartless, wicked master. Androcles did not like his heartless, wicked master. Here heartless means lacking feelings. म्हणजे ज्याच्यामध्ये भावनाशून्य म्हणता येईल आपल्याला. लॅकिंग फिलिंग्स म्हणजे भावनाशून्य व्यक्ती, म्हणजेच काय? निर्दयी. Androcles did not like his heartless, wicked master. Wicked means दुष्ट. तर अँड्रोक्लिसला त्यांचा मालक म्हणजे जो निर्दयी आणि दुष्ट मालक होता तो आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स. त्याचा मालक काय करत असे? स्टार्व्ड मीन्स उपाशी ठेवणे, उपासमार करणे. तर त्यांचा मालक जो होता तो त्यांच्या गुलामांना काय करत असे? उपाशी ठेवत असे. अँड ऑफन व्हीप्ड देम. अँड ऑफन व्हीप्ड देम. व्हीप्ड मीन्स चाबकाने फटकावणे, म्हणजे काय? आणि बऱ्याच वेळेला नेहमी काय करत असे? उपाशी तर ठेवतच असे, बट व्हीप्ड देम म्हणजे बऱ्याच वेळेला तो चाबकाने त्यांना फटकावत सुद्धा असे. Androcles felt that even death was better than serving such a master. He felt that. Androclesला ते अत्याचार पाहून काय वाटलं? He felt that even death was better than. ह्यापेक्षा मृत्यू बरा. कशापेक्षा? To serve such a wicked master. अशा प्रकारच्या दुष्ट मालकाच्या सेवा करण्यापेक्षा मृत्यू आलेला कधीही त्यापेक्षा अधिक चांगला, असं अँड्रोक्लिसला वाटू लागलं. He kept looking out for good opportunity. He kept looking for is a phrase. Looking for म्हणजे च्या शोधात असणे. He kept looking out for a good opportunity. चांगल्या संधीच्या शोधात होता. कशाच्या? He at the first chance he escaped from the clutches of his cruel master. आता त्याला संधी मिळाली. At the first chance he got. पहिली संधी मिळाली त्याला. He escaped from the clutches of his cruel master. He escaped from the clutches. Clutches means tight hold, म्हणजेच तावडीतून. तर त्या पहिली संधी मिळाली आणि तो त्याच्या दुष्ट मालकाच्या तावडीतून, त्याच्या कब्जातून तो सुटला. थर्ड पॅराग्राफ. Now, although Androcles had thus run away, he was not a coward. Now, आता although Androcles had thus run away, अशा प्रकारे अँड्रोक्लिस जरी पळून गेला, he was not a coward. तो कोण नव्हता? coward means भित्रा. तो जरी पळून गेला तरी तो भित्रा नव्हता. He took shelter in a forest. त्याने काय केलं मग? took shelter म्हणजे आसरा घेणे, निवारा शोधणे. He took shelter in a forest. त्याने जंगलामध्ये निवारा शोधला, आसरा घेतला. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. He was not afraid of. Afraid of is also phrase. Afraid of म्हणजे ची भीती वाटणे. He was not afraid of the wild beasts. तर त्याला जंगली पशूंची भीती वाटली नाही. That roamed the forest. जे जंगलामध्ये, रोम म्हणजे भटकणे, जे जंगलात भटकतात अशा प्राण्यांची त्याला भीती वाटली नाही. He did not mind that he had no roof over his head. He did not mind म्हणजे त्याला काही वाटत नव्हतं की आपल्या डोक्यावर छप्पर नाहीये, छत नाहीये. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. He was happy when he ran away from the clutches of his master. जेव्हा तो त्याच्या मालकाच्या सगळ्या चट्यातून सुटला त्यामुळे त्याला काय वाटत होतं? खूप आनंदी वाटत होतं. He was a free bird. तो कोण होता? मुक्त पक्षी होता. जिथे वाटलं तिथे तो जाऊ शकत होता. Wherever he wished. तो जिथे इच्छा असेल तिथे तो जाऊ शकत होता. So he was very happy. One day as he was wandering in the forest, wander means भटकणे. एक दिवस तो जंगलामध्ये भटकत असताना he suddenly came face to face with the lion. Suddenly he came in front of the lion. His first reaction was to turn and flee.
आता अँड्रोक्लिसच्या समोर अचानक एक दिवस तो जंगलामध्ये भटकत असताना त्याच्या समोर एक सिंह आला आणि त्याची पहिली रिॲक्शन म्हणजे त्याला पाहिल्याबरोबर त्याला काय वाटलं, एक्शन टू रन अवे फ्रॉम दिस प्लेस, या ठिकाणाहून आता इथून वळावं आणि पळून जावं असं त्याला वाटलं. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. बट देन तसा विचार आला आणि लगेच त्याच्या लक्षात आलं, त्यांनी पाहिलं द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. त्याला पाहिलं तरीही लायनने म्हणजे सिंहाने कोणतीही थोडीही हालचाल केली नाही. इट नायदर ग्राउल्ड नॉर रोड, नायदर नॉरचा यूज आहे इथे. तो ग्राउल्ड म्हणजे गुरगुरलाही नाही, नॉर रोड त्याने गर्जनाही केली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली, तर ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. इन फॅक्ट खरं पाहिलं तर इट लुक्ड ॲट हिम पिटियसली. पिटियसली मीन्स विथ फिलिंग ऑफ पेन, कारुण्यपूर्ण त्याच्या नजरेमध्ये दयेचे भाव होते. कारुण्याने तो त्या अँड्रोक्लिसकडे पाहू लागला. ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन, जणू काही ॲज इफ जणू काही तो खूप वेदनेमध्ये होता. अशा प्रकारे द लायन लुक्ड ॲट अँड्रोक्लिस पिटियसली. बट वेन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम, पण त्याच्या लक्षात आलं की लायनने त्याला पाहिल्यानंतर लायन थोडाही हल्ला नाही. आणि इट नायदर ग्राउल, लायन ग्राउल म्हणजे गुरगुरलाही नाही, नॉर रोड गर्जनाही केली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली. खरं पाहिलं तर लायन त्याच्याकडे पिटियसली म्हणजे कारुण्यपूर्ण भावाने पाहू लागला. ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन, जणू काही तो लायन काहीतरी वेदनेमध्ये, काहीतरी त्याला पीडा होत होती, काहीतरी त्रास होत होता. लायन मोन्ड, मग तो सिंह कणू लागला. अँड विम्पर्ड प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू सी. द लायन मोन्ड अँड विम्पर्ड, विम्पर्ड मीन्स क्राईड पेनफुली, वेदनेने मुसमुसून रडणे. अँड विम्पर्ड तर तो सिंह कणू लागला आणि काय करू लागला, मुसमुसून रडू लागला. प्लीज हेल्प मी, इट आईज सीम्स टू से. तो काय म्हणू लागला, प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. आता लायन बोलू शकत नाही, तर तो काय करत असेल, इट्स आईज सीम्स टू से. सीम्ड म्हणजे वाटणे. त्याचे डोळे जणू काही त्या अँड्रोक्लिसला सांगत होते की प्लीज हेल्प मी, कृपा करून मला मदत कर. When Androcles drew near, the lion lowered its head. When Androcles drew near, जेव्हा अँड्रोक्लिस जवळ गेला, the lion lowered its head, त्याने त्याची मान खाली घातली. and began to lick its paw, आणि त्याने paw means पंजा, सिंहाने स्वतःच त्या began to lick its paw, त्याने स्वतःचा पंजा चाटायला सुरुवात केली. Then Androcles saw that the lion's paw was wounded. नंतर तशी क्रिया केल्यानंतर अँड्रोक्लिसचं लक्ष त्याच्या पंजाकडे गेलं आणि तो he saw the lion's paw was wounded. wounded म्हणजे त्याचा पंजा जखमी झालेला अँड्रोक्लिस. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore and swollen. नंतर तो जेव्हा सिंह त्याच्या पंजा चाटत होता त्यावेळेला त्याचं लक्ष अँड्रोक्लिसचं कशाकडे गेलं, त्याच्या पंजाकडे गेलं आणि त्यांनी पाहिलं की त्याचा पंजा जो आहे तो कसा होता, वॉज वुंडेड जखमी झालेला होता, सोअर म्हणजे दुखत होता, अँड स्वॉलन मीन्स सुजलेला होता. ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लिस नोटिस्ड दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लॉयन्स टोज. ऑन अ क्लोजर लुक म्हणजे जवळ जाऊन त्यांनी जेव्हा पाहिलं, ही नोटिस्ड दॅट, त्याने काय नोटीस केलं, त्यांच्या लक्षात आलं दॅट अ बिग थॉर्न, एक मोठा काटा, हॅड पियर्स्ड म्हणजे घुसणे, वन ऑफ द लॉयन्स टोज, सिंहाच्या पायाच्या अंगठ्यामध्ये एक मोठा काटा, हॅड पियर्स्ड म्हणजे आत घुसलेला, त्याने पाहिलं. सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोक्लिस. सो दिस इज द कॉज, तर हे कारण आहे की लॉयन कसा होता, लॉयन्स डिस्ट्रेस म्हणजे निराशेत होता. डिस्ट्रेस ग्रेट ट्रबल, त्रासामध्ये होता. तर त्याच्या त्रासाचं नक्की हे कारण आहे हे जेव्हा अँड्रोक्लिसला कळलं तेव्हा त्याच्या मनात हा विचार आला. सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोक्लिस. तर हे खरं कारण आहे की सिंहाला
त्रास होत आहे हा विचार अँड्रोक्लिसने केला. Summoning up all the courage, summoning up courage, this is also phrase trying to be brave, म्हणजे धैर्य एकवटणे. तर summoning up all the courage, तर सगळं धैर्य एकवटून Androcles stretched his hand slowly towards the injured paw. त्याने हिम्मत एकवटली, धैर्य एकवटलं आणि काय केलं? He stretched his hand, त्याने त्याचा हात लांब केला and slowly towards the injured paw. त्या सिंहाच्या दुखऱ्या पंजाकडे, जखमी झालेल्या पंजाकडे त्याने त्याचा हात लांब केला. He was afraid that the lion would attack him if he touched its sullen paw. He thought that, or he was afraid that, त्याला भीती वाटली कशाची? That the lion would attack him. जर त्याने त्या पंजाला, दुखणाऱ्या पंजाला हात लावला, जखमी झालेल्या पंजाला हात लावला तर काय होईल? लायन काय होईल? त्याच्यावर अटॅक करेल, म्हणून तो घाबरला होता. But the lion seemed to understand his good intention. But the lion seemed to understand. पण असं दिसून येत होतं की सिंहाला समजलंय त्याचं काय? His good intention means purpose. त्याचा चांगला हेतू लायनला समजला असं